शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबतचे फुटीर खासदारांसोबतचे हे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं, तर श्रीकांत शिंदे चार्टरनं ओमराजे निंबाळकरांना सुद्धा घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर विधिमंडळामध्ये हा मुद्दा गाजला होता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेमध्ये फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँड अप कॉमेडियन्सला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं हाच महाराष्ट्रद्रोह असल्याची टीका. हर्षवर्धन सपकाळांनी ही टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळांचे या संदर्भात ट्विट व्हायरल. पावसाळ्यातील दुर्घटनांवरून मुंबई पालिकेच्या सभागृहात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पालिकेच्या हद्दीत पावसाळ्यात एवढे मृत्यू कधीही झाले नव्हते. किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल. चूक असेल तर राजीनामा द्यायला तयार. विरोधकांच्या आरोपांवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. तर मला पदाचा मोह नाही. रितू तावडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आणि काँग्रेस नेते विश्वजित कदमांचा मुंबईहून पुणे एकत्रित प्रवास. तर मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांच्या एकत्र प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानपेटी लुटली गेली. चौकशीचे आदेश का दिले नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेतनं सवाल. तर फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण कारवाई केली नाही. मनसे नेते यशवंत किल्लेदारांचं शिंदेंना उत्तर. ऑपरेशन देवेंद्रवरून लक्ष हटवण्यासाठी शिंदेंचे नवे आरोप. आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदेंमध्ये हिंदुत्व शिल्लक असेल तर मोदींना राम मंदिर दानचोरीचा प्रश्न विचारा. आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान. 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचं नागपुरात रामरक्षा आंदोलन. संघाच्या बालेकिल्ल्यात राम मंदिर चोरी प्रकरणी ठाकरेंचं आंदोलन. उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार. ओमराजे निंबाळकरांकडून धाराशिवमधील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी. तर आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी भेटी घेतल्यात. माझा विरोध कोणत्याही पक्षाला नसून राजकारणातील नीच प्रवृत्तीला आहे. भेटीनंतर ओमराजे निंबाळकरांची फेसबुक पोस्ट. अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचेही निर्देश. तर लिगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश. मोशी दुर्घटनेनंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव. आम्हाला उत्तर द्या. या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची? नातेवाईकांचा सवाल. तर बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीनं झाल्याचाही आरोप. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईची चौकशी न केल्यामुळे विशेष न्यायालयानं मुंबई पोलिसांना झापलं. अनमोलचा ताबा घेण्यासाठी सगळी कायदेशीर पावलं उचलण्याचेही न्यायालयाचे पोलिसांना निर्देश. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार प्रांताधिकारी निलंबित. तर महसूल मंत्री बावनकुळेंचा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण. परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी. तर खरेदी करताना कुळ कायद्याचंही उल्लंघन. बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. तर म्हात्रेसह 4 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रमेश म्हात्रेच्या सुनावणी दरम्यान कल्याण न्यायालयामध्ये गोंधळ. पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा वकिलांचा आरोप. कोर्टातच पोलीस आणि वकील आमने सामने. आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा सुद्धा आरोप.
खासदार भास्कर बगरेंकडून कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर कारवाईच्या सूचना. घटना अत्यंत वाईट. खासदार भास्कर बगरेंची प्रतिक्रिया. तर आश्रमशाळेमध्ये 9वीतील विद्यार्थिनीची प्रसूती झाल्यानंतर खळबळ. तर पुरस्कार देण्याआधी अजितदादांना न्याय द्या. तपासातनं अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. आमदार रोहित पवारांची मागणी. तर अजितदादा हयात असताना रोहित पवारांची भाषा काय होती? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटलांचा सवाल. जे रुग्णालयातील आयसीयू बेड्सची संख्या वाढणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. जे महानगर रक्तपेढीच्या ठिकाणी नवी आयसीयू व्यवस्था उभारली जाणार. विधिमंडळात झालेल्या बैठकीत राहुल नार्वेकरांचे या संदर्भात निर्देश. नाशिक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीमधील पहिल्या मजल्यावर गॅलरीचा भाग कोसळलाय. स्लॅब कोसळल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. इतर दोघांवर उपचार सुरू. घटनास्थळी आपत्कालीन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन.